रात्री पोलिसांनी अटक केली, आज न्यायालयात देखील हजर केलं होतं. काय नेमकी माहिती, काय न्यायालयात घडलं? आज भाग अटक करून असं न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला 3 दिवसाचा PCR भेटला अशी माहिती दिली. पण तर ह्या प्रकरणाची सखोल तपासणी करण्यासाठी 3 दिवस पुरेसे आहेत असं मला तरी वाटत नाही. कारण की या प्रकरणाचं गूढ खूप मोठं आहे. जर आजपर्यंत जर पाहायला गेलं तर हे जर प्रकरण सखोल चौकशी केली तर हे प्रकरण पूर्ण उकरून काढायला खूप दिवस लागतात. 3 दिवस पुरेसे नाही आहे त्याच्यासाठी. काय मागणी असणार यानंतर तुमची? यानंतर सर अजून माझी एवढीच मागणी आहे की ह्या प्रकरणाची सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि हे प्रकरण काय नेमकं काय घडलं, कशाच्या रिलेटेड आहे, ही घटना जी घडली ही माझ्या आयुष्यातली खूप मोठी घटना आहे की मी ह्या धक्क्यातून मी कशी सावरते. म्हणजे मी असह्य वेदना होत आहेत मला. ही घटना माझ्या आयुष्यात म्हणजे नेमकं कारण काय, याचं गूढ कुठं दडलंय ह्याची माहिती मला सखोल तपासातून समोर आले आणि ह्याचा सखोल तपास करण्यात यावा एवढीच मागणी आहे माझी. कुठले असे जाधवर साहेबांना त्रास होत होता आणि त्यातूनच हे सगळं घडलं असं काही तुमच्या कानावर होतं? तसं त्यांच्यावर ना काही कामासाठी दबाव टाकला जात होता की आणि मेंटली टॉर्चर तर म्हणजे डेली तर होतच ऑफिसमध्ये. पण असं काही अशी कामाबद्दल त्यांच्यावरती टॉर्चर होतं. मग तेच सांगते की मी काय नेमकं काय ह्याचं गुढ आहे ह्याचं आता पोलीस तपासातूनच ते समोर येईल. त्या तपासासाठी म्हणजे पोलिसांनी पूर्ण ह्याचा सखोल तपास करून काय जो प्रकार आहे तो पुढे आणायला पाहिजे.